काका पाईप घेऊन चालले तिकडं. कारण आहे ना, ती जी टाकी होती ना, ती टाकी काल तिथं म्हणजे पुरून दिलेली म्हणजे. आणि मग आता त्याचं काय झालं आहे सांगते चला. बा, लिलीची फुलं किती मस्त फुललेली सर्वच्या सर्व. आणि मी इथं बरं झालं इथं म्हणजे इथं होते ती इथं घेतले. तिथं तर फुलंच उगवत नव्हते, किती पाणी द्यायची तरी. पण आता मस्त फुलं उगवतात. आता पाणी नाही आहे तरी त्याला, आणि पाणी पण नाही आहे. काय झालं, मी काका मोटर चालू करून आले होते, पण असं झालं की काल जी टाकी खाली बसवली ना, ती टाकी बसवता जी वरची पाणी जायचं आपलं प्यायचं पाणी जे जातं ना, तेच फुटले. तोच पाईप फुटून गेला आणि त्याच्यामुळे आता पुन्हा आता ते दुरुस्त करायचं काम चालू आहे. हे काय सगळं उकरून काढलेलं आहे. असं झालं. त्याच्यामुळं काय, मग हे जे पाणी आहेत ना, हे सर्व इकडंच येत होतं ना, माझ्याकडं काही पाणी येत नव्हतं. मग मला असं वाटलं की अजून काकांनी मोटरच चालू केली नाही, पण पाणी सर्व इथंच चालू होतं. तर मी आकाला विचारलं ते पाणी कसलं चालू आहे. ती म्हणते अगं काल दुरुस्त केलं ना, तर ते बाथरूमचं पाणी. हां, काय काल लक्षात नाही आलं माझ्या तर बरं का, इथं पाईपलाईन येऊन सगळं पाणी व्हायला गेलं. काल ते आपण रिवर्स नाही आणलं आणि ते इथं पाणी आपलं चाललं होतं ना, त्याच्या वेळेला लक्षात यायला पाहिजे होतं. त्यावेळेला मोटर चालू होती नाही ना, सगळं पाणी इकडं व्हायला गेलं. ते मला वाटलं तिकडचं टाकीतलं पाणी आलं, पाणी आलं असं. हा, मला वाटलं टाकीतलं पाणी आलं काय, ते इकडचं पाणी गेलं. तर तो असा विषय आहे. जे आपल्या वरती पाणी टाकी जाणारं पाईपलाईन आहे ना, ती झालं वाटतं काही फुटलं. टाकी भरून घेऊ. आणि त्याच्यामुळं घरात पाणी नाही आहे. आणि काल ते JCB इथून गेला तर हे फरशाचं काम झालं असं. तर काही नाही, फक्त सिमेंट गेलेलं आहे. इथली फरशा आहे तशा व्यवस्थितच आहे. असं आहे ते सगळे. असं ते टाकी बसवायचीच वाट पाहत होतो, त्याच्यासाठी JCBच अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळं मग हे घेतलं करून, आणि मग हे केलं तर मग हे असं झालं. असं तेव्हा मस्त कळ्या आलेले. काय हे कृष्ण कमळाच्या कळ्या आलेल्या. काय कोणता पाईप? कोणता पाईप म्हणते ते? तुम्ही ते पाईप उचलून आणले, पण तो मोरी जवळचा पाईप काढला होता मी. म्हटलं हा मोरी जवळचा पाईप काढला होता. मोरी जवळचा पाईप काढला होता तो मागचा मी. तो कसा तिकडे पुढे होता ना, पाईप पडेल बाथरूम जवळ तिकडे पोहोचून द्यायचा बघ. तुम्हाला कसं काय कळालं? तुम्ही इथंच राहतात का मग? अच्छा, शिंदे. आपण यांनी हे काम केलेलं आहे, टाकीवर हे करायचं. मागे नाही होतं का मी सिमेंटची टाकी कशी उतरवतात हा व्हिडिओ अपलोड केला होता. तर ती सिमेंटची टाकी जे गाडण्याचं काम किंवा ते व्यवस्थित पाईपलाईन बसवायचं काम यांच्याकडे दिलं आहे. क्लिअर दिसतंय माझा मोबाईल आता. माझा मोबाईल बिघडला होता, नेहमीप्रमाणे तो दुरुस्तीला होता. आणि काय झालं, स्पीकरचाच आवाज येत नव्हता. आणि मग स्पीकरचा आवाज येत नव्हता तर मी व्हिडिओसुद्धा एडिट करू शकत नव्हते. आणि मग तो मी मोबाईल दुरुस्तीला दिला. जवळजवळ 2-4 दिवस लागले मला. आणि मग आज पुन्हा शूट करत आहे. तोपर्यंत आपली तर बरीचशी कामं पण झालेली आहे. तर जे मेन काम होतं शेतातल्या पेरण्या, हे काय सगळं इथं आपण मुगाचं बियाणं टाकलेलं आहे. तिथंही मुगाचं बियाणं टाकलेलं आहे. आणि विहिरीच्या पाशी मका करतो आहे. पण असं झालं आता पावसाचाच पत्ता नाही. बघा ना किती आकाश मोकळं दिसतं. आणि असते तर उद्या पाऊस सांगितला याच्यामध्ये, पण आता आला तर बरं होईल. चला मस्तपैकी अशी ढाबा स्टाईल मी मसूरची आमटी केलेली आहे. आणि आता जेवण करून घेते. सकाळी बसल्या मी तेवढं गवत उपटलं
जेवढं उपटायचं तेवढं उपटलं. आता इकडचं उपटायचं आहे, पण त्याच्या आधी मला सर्व पाणी भरून घ्यावं लागेल, कारण टाकी पूर्ण रिकामी पण आहे आणि घरातही पाणी भरायचं आहे. कपडे पण पडलेले आहे, भांडी पडलेली आहे. ठीक आहे, एवढंच पाणी आहे. इथं गवत. मोबाईल दुरुस्तीला होता, तर हे सर्व मी इथलं सारे स्वच्छता केली, म्हणजे सारे घासून घुसून काढलेले आहे. ही इकडची पण आणि हे डबेसुद्धा, डबे वगैरे माझे सर्व असं स्वच्छ झालेले. बरण्यासुद्धा मी म्हणजे घासून काढले होत्या. म्हटलं कसं आहे, आता पाऊस नाही आहे, तर म्हटलं तेवढं आपलं काम होऊन जाईल तर करून घ्या. आणि त्याच्यात मी जे आहेत ना, या बरण्यांमधली डाळ वगैरे हे सर्व जातं. हे काय मठ मसूर, हे सर्व डाळी ना मी काल सर्व वाळत घालत होते. दिवसभर माझं हेच काम चालू होतं. म्हणजे हे बरण्या तर परवाच्या दिवशी घासल्या होत्या, पण मग ते ह्याच्यातलं वाळवणं माझं काल चालू होतं आणि हे डबे काल मी घासलेले. तर म्हणजे जवळजवळ मला हे सर्व करायला 1 2 3 दिवस तर लागलेच, 3-4 दिवस. चला आता पाण्याचीच वाट पाहू राहिलेले, सगळी कामं लांबलेली आमची. आणि पाणी कधी येतं कोणास ठाऊक. हे काय, इकडं माझे भांडे पडलेले आहे, धुणं पडलेलं आहे आणि प्यायचं पाणी पण भरायचं आहे मला. आणि ही टाकी तर आज दिवसभर याच्यातच जाणार आहे. तर कसलं गवत काढून व्हायचं आहे, कारण हेच अजून दुरुस्त नाही आहे. हे झालं का, पाईप व्यवस्थित लावले का, आणि मग नळाला पाणी येईल. पुन्हा आता हे चेक करून पाहते. हे पाईप ठेवले होते मी मस्त, मला वेल हे करायला काकांनी तिकडून घेऊन आले. हे पाईप माझ्याच इथं होते, काका आले घेऊन. आता आणि अक्कानी ज्या फरच्या इथं ज्या लावलेल्या आहेत, तर इथं लावलेले आहे. आणि इथं का नाही लावल्या, तर इथं टाकी उचलता येत नव्हती. आणि मग काय राहिलं ते अशा लावलेल्या इथं फरच्या. तिला म्हटलं होतं इथं नको लावू, इथं शहाबादी फरची टाक. तिचं काय, तिचंच एकदा म्हटली का ती तेच निर्णय राहतात असं. आणि ना पाणी सोडलं आहे नळाला, वर मोटरीचं पाणी वर चाललेलं आहे आणि इकडं लावलं आहे. इकडं सारखं निसटत आहे, बरंच भरलं. इकडं करायला गेलं का तिकडं निसटलं जातं, ते किती वेळ चालू होतं तेच. आणि हे कसं पाईप जोडून आहे ना, त्याच्यामुळं जराही फोर्स केला ना, म्हणजे नळ जर हे फोर्स वाढवला ना, तर हे याच्यामधलं सगळे हे पाईप आहे ना मोकळे होऊन जातात. नाही काय सगळं पाणी झालेलं. त्यांचं झालं वाटतं आता व्यवस्थित. पाहूया, ही आहे इथं खडी आहे, पण ही खडी आहे, तिथून गोळा केली तर ती वाळू. हा झालं वाटतं, घमेल आहे. चला आता हे काम झालेलं आहे, कारण आहे ना त्याच्यासाठीच बघत होते. वरून पाणी सोडत होते ना, आता सकाळपासून पाणी का नव्हतं, तर इथं जो पाईप आहे ना, ते काल टाकी बसवता फुटला होता. आणि तेच मोटरवर, तेच फ्रेश फोर्स मोटरनी वरती टाकीत जातं ना, तो मेन फुटला असल्यामुळं ते जे पाणी आहे ते सगळं, आणि ते जी पाईपलाईन आहे ती सगळी उताराने खाली येते. आणि खाली असल्यामुळं ते सगळं तिकडंच पाणी जात होतं. आणि मी तेच म्हणत होते की पाणी का नाही. आणि माझी पण सर्व कामं लांबलेली होती. आणि त्याच्यानंतर मग माझा मोबाईल आला आणि मग त्यानंतर मग मी शूट करून राहिली. हे पाणी घेते भरून, पहिले हे भरून घेते, कारण काका आता बंद करतील हे मोटर फोर्समधली. मग नॉर्मल पाणी चालू करते. पाणी प्यायचं भरायचं आहे. भांडे घासायचे आहे, भांडी पडलेली जेवणाची, कपडे आणि प्यायचं पाणी भरायचं. तर तिथंच बसावं लागणार आहे मला. असं थोडंसं धरून बसलं ना, वाढवलं ना, मग इथं बसावं लागतं.
फोर्स जास्त केला का पाईप निसटतो, त्यामुळे बसून राहावं लागेल. आणि अजूनही पावसाचा पत्ता नाही आहे, काय करावा. पेरण्याचं करून ठेवलं, 2-3 दिवस झालेले. पाऊस आला तर बरं होईल, निदान ते कोंब तरी फुटतील. असं उशिरा पाणी आल्यानंतर अशी उशिरा कामं होतात आणि मग काय असं लांबत जातं. जवळजवळ माझं म्हणजे 10 वाजता जेवण होतं, पण कसलं काय आज सगळं लांबलं आणि मग काय कामंही लांबली. असं ध्यानीमनी नव्हतं की आज मोबाईल येईल म्हणून, कारण प्रत्येक वेळेस कसे 8 दिवस जातातच. आता फक्त 6 दिवस झाले म्हटलं की मोबाईल काही येत नाही. मग काय आले लगेच काढायला सुरुवात. हा सगळा गोंधळ होता. आता धुणं झालं आहे, आता पाणी भरून घेते आणि व्हिडिओ अशी शूट जी केलेली ती एडिट करते, तिथे टाकते. मोबाईलची काही भानगड आहे, माझा स्पीकर पण गेलेला होता आणि बॅक पॅनल आहे ते पण खराब झालेलं होतं. आणि दुसरं म्हणजे चार्जिंग जी आहे ना ती लागतच नव्हती, त्याच्यामुळं मग हे सर्व दुरुस्तीला टाकलं होतं. मग आता तो दुरुस्ती होता जवळजवळ 4 दिवस तर लागले. आणि मग काय त्याच्यानंतर आल्यानंतर म्हणजे तो आत्ताच भेटला मला मोबाईल आणि मग सर्व हे शूट केलं. म्हटलं चला 2-3 दिवस काय आपले व्लॉग पडलेले नाही आहे, तर एखादा पडून जाईन. चला आता झाडांना पाणी लावून दिलेलं आहे आणि आता सर एक गवत पण काढायचे मला. तर 1-1:30 वाजले आणि कामं माझी लांबली. तर कारण काय होतं तर ह्या पाईपामुळं किती झालं झालं त्यांचं काम सगळं कंप्लीट झालेलं आहे. चला आता झाडं मस्त हिरवीगार झालेली आहे.